हाय गायज, वेलकम बॅक टू द स्माइलिंग पंपकिन. आज पहिल्यांदाच तुमच्यासाठी मूवी एक्सप्लेनेशन्स आम्ही मराठीमधून घेऊन आलो आहोत. या व्हिडिओला चांगला सपोर्ट मिळाला तर आम्ही असेच अनेक एक्सप्लेनेशन व्हिडिओज आणू, ज्यात आम्ही मूवीज, शॉर्ट हॉरर फिल्म्स आणि ॲनिमे देखील एक्सप्लेन करण्याचा ट्राय करणार आहोत. आज आपण ज्या मूवीबद्दल जाणून घेणार आहोत ही वन ऑफ द बेस्ट आणि टॉप लेवलची हॉरर फिल्म असून ही माझ्या सर्वात आवडत्या मूवीजपैकी एक आहे. यात कॅरेक्टर्स, ॲक्टिंग आणि प्लॉट हे सगळंच उत्तम दर्जाचं असून दिस इज अ मस्ट वॉच फॉर एव्हरी हॉरर लव्हर. द शायनिंग ही फिल्म 1980मध्ये प्रदर्शित एक सायकोलॉजिकल थ्रिलर असून या मूवीला स्टॅनली क्युब्रिकने डिरेक्ट केला आहे, ज्यांना महान चित्रपट निर्मात्यांपैकी एक मानलं जातं. यांच्या मूवीज पाहून तुम्हाला थोडं कन्फ्युजन होतं किंवा असंही म्हणू शकता की यांच्या मूवीज बघताना तुम्हाला तुमचं डोकं वापरावं लागतं. आणि त्यांच्या सगळ्याच मूवीज अशा असून प्रत्येक मूवीमध्ये हिडन मेसेजेस असतात, ज्यांना सबलिमिनल मेसेज असंही म्हणतात. म्हणजे काही असे मेसेज जे आपण बघतो पण त्यावर लगेच लक्ष देत नाही आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तर ते मेसेज असतात पण आपण त्यांच्याकडे अटेन्शन देत नाही. ही फिल्म स्टेफन किंगच्या द शायनिंग या नॉव्हेल म्हणजेच कादंबरीवर आधारित आहे. तरीही नॉव्हेल आणि मूवीच्या स्टोरीज जरा वेगवेगळ्याच आहेत. नॉव्हेलमधील काही पात्र ही फिल्ममधून वगळण्यात आली आहेत. या मूवीला एक सिक्वेल मूवी देखील आहे जो 2019मध्ये डॉक्टर स्लीप म्हणून प्रदर्शित झाला. मूवी एक्सप्लेनेशन आधी स्पॉइलर अलर्ट गरजेचा आहे, कारण मी पूर्ण मूवीची स्टोरी डिटेलमध्ये एक्सप्लेन करून त्यावर असणाऱ्या काही थिअरीजवर चर्चा करणार आहे. तर ज्यांना ही मूवी बघायची इच्छा आहे त्यांनी मूवी आधी बघावी आणि मग एक्सप्लेनेशन ऐकायला यावं, कारण आता एक्सप्लेनेशन ऐकून नंतर मूवी बघितली असता तुमचा मूवी वॉचिंगचा एक्सपिरियन्स खराब होण्याची शक्यता आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आमचा एकही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. या मूवीचा मेन कॅरेक्टर आहे जॅक टोरेन्स. याच्या छोट्या फॅमिलीमध्ये त्याची वाईफ वेंडी आणि त्याचा लहान मुलगा डॅनी हे असतात. मूवीच्या सुरुवातीलाच आपण जॅकला ओव्हरलुक हॉटेलमध्ये मिस्टर उल्मन यांना भेटण्यासाठी आलेला पाहतो. मिस्टर उल्मन हे त्या मोठ्या हॉटेलचे मॅनेजर असतात आणि जॅक तिथे केअरटेकरची नोकरी घेण्यासाठी आला असतो. हे हॉटेल 15 मे ते 30 ऑक्टोबर पर्यंतच ओपन असतं आणि इतर टाइम हे हॉटेल पूर्णपणे बंद असतं, कारण हे हॉटेल एका माउंटेनवर स्थित असल्यामुळे विंटरमध्ये हा सगळा एरिया हेवी बर्फाने कव्हर होत असतो आणि या काळात लोकांना बाहेर पडणं देखील मुश्किल होऊन जातं. अशा विंटरच्या टाइम्समध्येच या हॉटेलची देखरेख करण्यासाठी एका केअरटेकरची गरज असते. त्याच्या इंटरव्ह्यूच्याच दरम्यान मिस्टर उल्मन जॅकला हे सांगतात की या हॉटेलमध्ये इतका टाईम आयसोलेशनमध्ये राहणं हे प्रॉब्लेमॅटिकही असू शकतं. पण जॅकचं हे म्हणणं असतं की त्याला त्याच्या रायटिंग प्रोजेक्टवर वर्क करण्यासाठी आयसोलेशनचा फायदाच होईल. आता मिस्टर उल्मन जॅकला एक भयानक इव्हेंटबद्दल सांगतात, जी 1970मध्ये ह्याच हॉटेलमध्ये घडलेली घटना असते. त्या हॉटेलचा केअरटेकर म्हणून चार्ल्स ग्रेडी नावाचा व्यक्ती आलेला असतो, ज्याच्यासोबत त्याची वाईफ आणि त्याच्या 2 मुली, ज्यांची वय 8 आणि 10 असतात, त्याही आल्या असतात. चार्ल्स काही काळाने त्या हॉटेलमध्येच असताना वेडा होतो आणि त्यातच तो आपली बायको आणि 2 मुलींना कुऱ्हाडीने मारून टाकतो. या 3 डेड बॉडीज तो एका रूममध्ये लपवतो आणि स्वतःला गनने शूट करून सुसाईड करतो. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ग्रेडीला केबिन फीवर झाला असतो, ज्यामुळे त्याने स्वतःसोबत त्याच्या फॅमिलीचा जीव घेतला. ज्यांना केबिन फिवर म्हणजे काय हे माहीत नसेल तर केबिन फिवर म्हणजे एकाच प्लेसवर लिमिटपेक्षा जास्त टाइम स्पेंड केल्याने होणारी चिडचिड, बेचैनी, इरिटेशन आणि एकटेपणा. या फिलिंग्समुळे कोणताही व्यक्ती डिप्रेशनचा बळी होऊन त्याच्या डोक्यात अनेक वाईट विचार येऊ शकतात, सच ॲज किलिंग आणि सुसाईड. फॉर एक्झाम्पल, लॉकडाऊननंतर अनेक लोक डिप्रेशनमध्ये गेले आहेत. यालाच केबिन फिवर असं म्हणतात. मिस्टर उल्मनच्या सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की ग्रेडी ओव्हरलुक हॉटेलमध्ये आल्यावर सॉलिट्यूडमध्ये राहतो, म्हणजेच एकटा असतो आणि म्हणूनच तो भान हरपून वेडा होतो. हे जॅकला माहीत असणं गरजेचं होतं, कारण आता जॅक इथे कामाला येणार होता आणि जॅक हा किस्सा ऐकून देखील शांत असतो आणि जॉबसाठी हो बोलतो.
सोबतच त्याची फॅमिली देखील या हॉटेलमध्ये येऊन खूप खुश असेल असंही तो सांगतो. दुसरीकडे आपण वेंडी आणि डॅनीला त्यांच्या घरी ब्रेकफास्ट करताना बघतो. यांच्या गप्पा ऐकून समजतं की डॅनी त्या हॉटेलमध्ये जाण्यासाठी नाखुश आहे. सोबतच डॅनीला एक इमॅजिनरी फ्रेंड असून त्याचं नाव टोनी आहे आणि डॅनी स्वतःचा एक बोट हलवून त्याच्या आवाजात बोलत असतो. नंतर डॅनी वॉशरूममध्ये असताना टोनी त्याला त्याच्या पप्पांना म्हणजे जॅकला जॉब भेटला आहे आणि आता तो तेच सांगायला घरी फोन करणार आहे असं सांगतो. आणि सरप्राइझिंगली त्याच मोमेंटला जॅकचा ओव्हरलुक हॉटेलवरून वेंडीसाठी कॉल येतो, जॉब भेटला आहे हे सांगण्यासाठी. यानंतर टोनी डॅनीला सांगतो की त्याला हॉटेलमध्ये नाही जायचंय आणि डॅनीने कारण विचारले असता टोनी त्याला ओव्हरलुक हॉटेलमधील काही विजन्स दाखवतो. या विजनमध्ये त्याला हॉटेलमध्ये 2 ट्विन मुली दिसतात ज्या प्रॉबब्ली ग्रेडीच्या मुली असाव्यात आणि हॉटेलच्या 2 रेड एलिव्हेटर्सच्या बाजूने रक्ताचा पूर आलेला दिसतो. इथे आपल्याला एक समजतं की डॅनीकडे काही ॲबिलिटीज आहे ज्यामुळे काही वाईट घटना ज्या घडणार आहेत त्याची त्याला आधीच जाणीव होते आणि कदाचित तो पास्ट आणि फ्युचर देखील बघू शकत असल्याचे चान्सेस आहेत. हे विजन पाहताच डॅनी बेशुद्ध पडतो आणि त्याला बघण्यासाठी एक डॉक्टर येते. डॅनी तिला टोनीबद्दल सांगतो की टोनी त्याच्या तोंडात राहतो आणि कोणी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला तर तो डॅनीच्या पोटात जाऊन लपतो. हे ऐकून डॉक्टर वेंडीला विचारते की डॅनी कधीपासून टोनीसोबत बोलायला लागला आहे. यावर वेंडी सांगते की 5 महिन्यांपूर्वी जेव्हा डॅनीने जॅकचे कामाचे पेपर्स अस्तव्यस्त केले होते तेव्हा जॅक दारूच्या इन्फ्लुएन्समध्ये होता आणि रागाच्या भरात त्याने डॅनीचा हात जोरात खेचला, ज्याच्या परिणामानुसार डॅनीचा शोल्डर डिस्लोकेट झाला असतो. जॅकने त्यानंतर दारू पिणं सोडून दिलं पण त्याच दिवसापासून डॅनी टोनीसोबत बोलू लागला असतो. नेक्स्ट सीनमध्ये वेंडी, डॅनी आणि जॅक हे ओव्हरलुक हॉटेलकडे जाण्यासाठी निघालेले असतात. इथे आपल्याला हे समजतं की डॅनी हा इतका लहान असून देखील त्याला कॅनिबॉलिझम अर्थात नरभक्षी याचं मिनिंग माहीत होतं आणि त्याला त्याची भीती देखील वाटत नव्हती. ओव्हरलुकमध्ये पोहोचल्यावर मिस्टर उल्मन त्यांचं स्वागत करतात आणि त्यांना हॉटेल तसेच त्यांचे रूम्स दाखवत असतात. इथे आपण नोट करतो की या हॉटेलमधून सगळा स्टाफ निघून जायच्या तयारीमध्ये आहे. हॉटेल दाखवत असतानाच मिस्टर उल्मनकडून हे कळतं की हे हॉटेल 1907 मध्ये बांधायला घेतलं होतं जे 2 वर्षांनी बांधून झालं. तसंच हे हॉटेल इंडियन स्मशानभूमीवर बांधलं गेलं होतं आणि ह्या हॉटेलचं बांधकाम चालू असताना अनेक इंडियन अटॅक्स देखील झाले होते. आता इथे लक्षात घ्या की मी इंडियन म्हणजे तुमच्या व माझ्यासारख्या इंडियन्सची नाही तर नेटिव्ह अमेरिकन्सची वार्ता करते. एकीकडे डॅनी गेम्स रूममध्ये असताना त्याला पुन्हा त्या ट्विन मुली दिसतात. यानंतर हॉटेलचे हेड शेफ डिक हॅलोरेन असतात जे वेंडी आणि डॅनीला किचन आणि फूड स्टोअर रूम्स दाखवत असतात. पण या दरम्यान एक अशी घटना घडते ज्यात हॅलोरेन जेव्हा वेंडीसोबत बोलत असतो तेव्हा त्याच मोमेंटला तो डॅनीला स्वतःच्या अंतरात्म्याच्या आवाजाने आईस्क्रीमसाठी विचारतो आणि डॅनी त्याचा आवाज क्लिअर ऐकूही शकतो. इथे डॅनी आणि हॅलोरेनमध्ये काहीतरी सिमिलर कनेक्शन असल्याचं आपल्याला दिसण्यात येतं. यानंतर हॅलोरेन डॅनीला आईस्क्रीम देण्यासाठी वेंडीपासून घेऊन जातो आणि त्याला सांगतो की हॅलोरेनकडे एक टेलिपॅथी लाईक ॲबिलिटी आहे ज्याचा यूज करून तो त्याच्यासारख्याच लोकांशी माइंडमधूनच गप्पा मारू शकतो आणि या पॉवरला त्याची आजी द शायनिंग असं बोलायची. त्यांच्या फॅमिलीमध्ये अनेक जनरेशन्सला ही पॉवर भेटत आली आहे आणि तो डॅनीला सांगतो की डॅनी देखील शाईन करतो, म्हणजेच डॅनी देखील हॅलोरेनसारखाच काही ॲबिलिटीज असणारा व्यक्ती होता. डॅनी हॅलोरेनला सांगतो की त्याचा फ्रेंड टोनी त्याला विजन्स दाखवतो आणि त्याने ओव्हरलुक हॉटेलबद्दल पण डॅनीला काही विजन्स दाखवले आहेत. हॅलोरेन त्याला सांगतो की जर कोणत्याही ठिकाणी काही वाईट घटना घडली असेल तर ती घटना आपली सावली त्या ठिकाणी सोडून जाते. ओव्हरलुक हॉटेल ही अशी जागा आहे जी शाईन करते, जस्ट लाईक डॅनी आणि हॅलोरेन, आणि फक्त शायनिंग करणारीच लोक या घटना बघू शकतात.
ह्याच दरम्यान डॅनी हॅलोरिनला रूम नंबर 237 बद्दल विचारतो, पण हॅलोरिन या प्रश्नावर फिका पडतो आणि टेन्शनमध्ये आलेला दिसतो. तो डॅनीला त्या रूमपासून लांब राहण्याची सक्त ताकीद देतो. आता 1 मंथ नंतर जॅक आणि वेंडी ब्रेकफास्ट दरम्यान गप्पा मारत असतात, तेव्हा जॅक वेंडीला सांगतो की 1 महिन्यापूर्वी जॅक जेव्हा ह्या हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी आला असतो, तेव्हा त्याला असं वाटत होतं की या हॉटेलमध्ये तो आधी पण आलाय आणि ह्या हॉटेलच्या सगळ्या जागा त्याला माहीत होत्या. ह्या गोष्टीला ते दोघेही देजावू असे समजतात आणि कंटिन्यू करतात. नंतर वेंडी आणि डॅनी ओव्हरलुक हॉटेलच्या बाहेर एक ह्यूज मेज म्हणजेच भुलभुलैयासारखी जागा असते त्यात खेळताना दिसतात. एके दिवशी डॅनी सायकलवरून हॉटेलमधून फिरत असताना त्याला रूम नंबर 237 दिसतो आणि तो तिथे थांबून त्या रूमचा दरवाजा ओपन करणारच असतो, पण सडनली तो थांबतो आणि तिथून स्वतःची सायकल घेऊन निघून जातो. वेंडी जॅकशी बोलण्यासाठी बेसमेंटमध्ये जाते, जिथे जॅक त्याच्या रायटिंग प्रोजेक्टवर काम करत बसलेला असतो. तो वेंडी येताच तिच्यावर खूप जोरजोरात ओरडतो, कारण तिच्या येण्यामुळे त्याच्या रायटिंगमध्ये डिस्टर्बन्स आला असतो आणि तो एक रूल बनवतो ज्यानुसार जॅक बेसमेंटमध्ये असताना कोणीही बेसमेंटमध्ये येणार नाही. इथे आपल्याला समजतं की जॅकचा बिहेवियर जरा बदलला आहे आणि त्याच्यावर ओव्हरलुक हॉटेलचा परिणाम होऊ लागला आहे. इथे आपल्याला हेही समजतं की जॅक ज्या कामासाठी इथे आलेला असतो तो ते काम देखील करत नसतो. त्याला आपण सगळ्या हॉटेलभर फिरताना आणि बॉल खेळताना बघतो. कधी कधी फक्त आपल्याला हा रायटिंग करताना दिसतो. वेंडी ऑन दी अदर हँड हॉटेलची देखरेख करून डॅनीसोबत सुद्धा टाइम स्पेंड करत असते. तसेच बाहेरच्या दुनियेशी कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी देखील ट्राय करते, पण हॉटेलच्या फोन लाईन्स बंद असतात, म्हणून ती वॉकी टॉकीवरून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कॉन्टॅक्ट करून हे कन्फर्म करते की ओव्हरलुक हॉटेलमध्ये ती आणि तिची फॅमिली स्टे करत आहे. नंतर काही दिवसांनी डॅनी ॲज युजल त्याच्या सायकलवरून हॉटेलभर फिरत असतो, जेव्हा त्याला पुन्हा त्या ट्विन सिस्टर दिसतात आणि नेक्स्ट मुमेंट त्यांच्या डेड बॉडीज रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असतात आणि लगेचच दुसऱ्या क्षणी त्या उभ्या असतात आणि डॅनीला त्यांच्यासोबत खेळायला बोलवतात. कम प्ले विथ अस डॅनी, फॉर एव्हर अँड एव्हर अँड एव्हर. Come play with us, Danny. Forever and ever and ever. डॅनी घाबरून डोळे बंद करतो. जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा समोर कोणीच नसतं. तो आता टोनीला सांगतो की तो खूप घाबरला आहे, तर टोनी इथे त्याची समजूत काढत त्याला सांगतो की हे एका पुस्तकामधल्या चित्रांसारखं आहे, म्हणजे ते रिअल नाहीये. 2 दिवसांनी डॅनी जॅकच्या रूममधून स्वतःचा एक खेळणं आणण्यासाठी गेला असतो, तेव्हा जॅक स्वतःकडे त्याला बोलवतो आणि त्याला मांडीवर बसवतो आणि डॅनीला हे सांगतो की त्याची ही इच्छा आहे की त्यांनी सगळ्यांनी या हॉटेलमध्ये कायमचं राहावं, फॉर एव्हर अँड एव्हर अँड एव्हर. हे ऐकून डॅनी जॅकला विचारतो की तो कधी डॅनी आणि वेंडीला हर्ट करेन का, तर जॅक बोलतो की तो असं कधीही करू शकणार नाही, कारण त्याचं डॅनीवर प्रेम आहे. यानंतर डॅनी जेव्हा स्वतःच्या टॉयसोबत खेळत असतो तेव्हा एक बॉल त्याच्याकडे येऊन थांबतो आणि बॉल जिथून आलाय तिथे डॅनी जातो, तेव्हा तिथे त्याला रूम नंबर 237 दिसतो आणि दिस टाइम त्याचा दरवाजा देखील ओपन असतो. डॅनी आत जातो, तर दुसरीकडे जॅक त्याची सो कॉल्ड कामं करून बेसमेंटमध्ये झोपून गेलेला असतो, जो अचानक जोरजोरात ओरडून जागा होतो आणि वेंडी त्याचा आवाज ऐकून तिथे धावत येते. ती आल्यावर जॅक तिला सांगतो की त्याला एक खूप भयंकर स्वप्न पडलं, ज्यात त्याने वेंडी आणि डॅनीला कुऱ्हाडीने मारून टाकलं आहे. वेंडी त्याला शांत करतच असते की इतक्यात डॅनी तिथे येतो आणि त्याची हालत खूपच खराब असते. त्याचं स्वेटर फाटलेलं असतं आणि त्याच्या मानेवर मारल्याचे निशाण असतात आणि डॅनी खूपच शॉकमध्ये असून तो काही बोलत नसतो. त्याने स्वतःचा अंगठा तोंडात टाकून ठेवलेला असतो. वेंडीला हे पाहून असं वाटतं की हे जॅकनेच डॅनीसोबत केलं आहे आणि ती त्याला खूप वाईट साईट बोलून तिथून डॅनीला घेऊन निघून जाते. यानंतर जॅक एका पागल झालेल्या माणसासारखा हॉटेलभर फिरत असतो. एका ठिकाणी त्याला द गोल्ड रूम दिसते. हा एक पार्टी हॉल असतो जो एम्प्टी असतो. जॅक तिथे बारवर जाऊन बसतो आणि त्याला आता पुन्हा दारू पिण्याची इच्छा होते आणि तो बोलतो
की आता एका बिअरच्या ग्लासासाठी तो त्याचा जीव देखील द्यायला तयार आहे. इतक्यातच तिथे एक बारटेंडर येतो आणि काही दारूच्या बाटल्या अचानकच प्रकट झालेल्या असतात. या बारटेंडरचं नाव लॉयड असं असतं आणि जॅक त्याच्याशी खूपच क्रिपी आणि वियर्ड वेने गप्पा मारत असतो. त्यांच्या गप्पा ऐकून असं वाटतं की हे दोघे एकमेकांना खूप वर्षापासून ओळखत असावेत. पण यात चिंता करण्यासारखी गोष्ट ही होती की ओव्हरलुक हॉटेलमध्ये जॅकची फॅमिली सोडून कोणीच नसतं. म्हणजेच लॉयड हा जिवंत माणूस नसून एक आत्मा होता. जॅक लॉयडला सांगतो की त्याने डॅनीला काहीही केलेलं नाहीये आणि वेंडी त्याच्यावर फक्त ह्या गोष्टीमुळे डाऊट घेते कारण आजपासून 3 वर्षांपूर्वी त्याने रागात डॅनीचा हात खेचला होता आणि डॅनीचा खांदा डिस्लोकेट झाला होता. आता तिथे वेंडी येते आणि ती जॅकला सांगते की डॅनीला रूम नंबर 237 मध्ये कोणत्या तरी बाईने मारायचा प्रयत्न केलाय. जॅकवर तिने उगाच संशय घेतला आणि आता जॅकने तिथे जाऊन चेक करावं की ती बाई कोण आहे. जॅक त्या रूममध्ये जातो जिथे त्याला एक सुंदर नेकेड लेडी दिसते जी त्याला सेड्यूस करायचं ट्राय करते आणि जॅक जेव्हा तिला किस करतो तेव्हा तिची बॉडी अचानकच सडायला लागते आणि तिचं एका म्हाताऱ्या बाईच्या भूतात रूपांतर होतं. जॅक लगेचच रूममधून बाहेर पडतो आणि त्या रूमला लॉक करतो. याच वेळी डॅनीला एकदम गुदमरल्यासारखा फील येतो आणि तो टेलिपॅथीचा उपयोग करून हॅलोरनशी संपर्क साधतो. हॅलोरनला समजतं की आता वेंडी आणि डॅनीची लाईफ धोक्यात आहे. आता जॅक पुन्हा वेंडीवर वेड्यासारखा ओरडत असतो आणि तिथून परत तो गोल्ड रूममध्ये जातो जिथे अचानक खूप लोक और इफ वी कॅन से खूप भूतं जमा झालेली असतात ॲज इफ तिथे पार्टी चालली आहे. आता जॅक या पार्टीमध्ये एका डेल्बर्ट ग्रेडी नावाच्या वेटरला भेटतो ज्याला एक वाईफ आणि 2 मुली असतात. आता तुम्हाला आठवत असेल तर मूवीच्या सुरुवातीलाच मिस्टर उलमनने सांगितलं होतं की 1970 मध्ये चार्ल्स ग्रेडी ह्याने त्याच्या वाईफ आणि 2 मुलींना कुऱ्हाडीने मारून स्वतःचा जीव घेतला होता. म्हणून जॅक या माणसाला विचारतो की ह्याने कधी ओव्हरलुकमध्ये केअरटेकर म्हणून काम केलंय का. तर ग्रेडी त्याला सांगतो की या हॉटेलचा केअरटेकर पहिल्यापासूनच जॅकच आहे आणि जॅकचा मुलगा डॅनी त्याच्या ॲबिलिटीज यूज करून एका बाहेरच्या व्यक्तीला या हॉटेलमध्ये बोलवतोय आणि पुढे तो हेही सांगतो की त्याच्या एका मुलीने हे हॉटेल जाळायचा प्रयत्न केला आणि म्हणून त्याने त्या मुलींना शिक्षा दिली. तसंच जॅकला देखील डॅनी आणि वेंडीला शिक्षा द्यायला हवी. आणि आता जॅक पूर्णपणे वेडा होऊन रागात सगळ्या गोष्टी इकडे तिकडे फेकून देतो आणि त्या सगळ्या रेडिओज आणि ज्या पण सुविधा असतील त्या काढून टाकतो जेणेकरून इथून बाहेर कोणीही काहीही कॉन्टॅक्ट करू नाही शकणार. इथे हॅलोरनने ओव्हरलुक एरियाच्या पोलिसांना कॉल करून हॉटेलमध्ये सगळं ठीक आहे का याची चौकशी करायला सांगितली असते. पण जॅकमुळे पोलीस कनेक्ट करू शकत नाहीत आणि हे ऐकून हॅलोरन लगेचच नेक्स्ट फ्लाईट पकडून तिथे पोचायचा निर्णय घेतो. वेंडी डॅनी सोबत त्याच्या रूममध्ये असताना डॅनी जोरजोरात रेड रूम असा ओरडत असतो आणि वेंडीने विचारल्यावर तो सांगतो की डॅनी इथे नाहीये, आता फक्त टोनी इथे आहे. 237च्या इन्सिडेंट्स नंतर डॅनी गायब झाला असतो आणि त्याच्या बॉडीवर टोनीने टेक ओव्हर केलेलं असतं जो वेंडीला 237 मधल्या लेडी भूताबद्दल सांगतो जो हॅलोरनला कॉन्टॅक्ट करून बोलवतो आणि आता रेड रूम बोलून अजून एक सूचना देत असतो. वेंडी घाबरून बेसबॉल बॅट घेऊन बेसमेंटमध्ये जाते आणि तिथे गेल्यावर तिला जॅकच्या रायटिंग प्रोजेक्टचे पेपर मिळतात आणि टू हर हॉरर जॅकने हजारो पानांवर एकच लाईन लिहिली असते ती म्हणजे ऑल वर्क अँड नो प्ले मेक्स जॅक अ डल बॉय. इथे आपण शुअर होतो की जॅक आता पूर्णपणे पागल झालाय आणि वेंडी आणि डॅनीसाठी तो खूपच धोकादायक आहे. वेंडी पेजेस बघत असताना जॅक तिथे येतो आणि जोरजोरात वेंडीवर ओरडायला सुरुवात करतो. जॅक आता वेंडीकडे खूपच भयानक स्वरूपात चाल करून येतो ॲज इफ तो तिला मारूनच टाकणार आहे. घाबरून वेंडी त्याला बेसबॉल बॅटने मारते आणि जॅक तिथेच बेशुद्ध पडतो. वेंडी आता त्याला फूड स्टोअर रूममध्ये नेते आणि लॉक करून ठेवते आणि त्या हॉटेलमधून पळून जायचा प्रयत्न करते. पण जॅकने आधीच तिथे असलेल्या गाड्यांचे इम्पॉर्टंट पार्ट्स काढून ठेवले असतात जेणेकरून त्या गाड्या सुरूच ना होत.
जॅक फूड स्टोअर रूममध्ये जागा होतो आणि रूम बाहेरून त्याला ग्रेडीचा आवाज ऐकू येतो, जो बोलतो की जॅकने त्याचं काम योग्यरित्या पार नाही पाडलं आणि जॅक त्याच्याकडे अजून एक चान्स मागतो त्याच्या वाईफ आणि त्याच्या मुलाला एक चांगला धडा शिकवायला. असे बोलताच फूड स्टोअर रूमचा दरवाजा आपण्याप ओपन होतो आणि जॅक बाहेर आला असतो. आता वेंडी तिच्या रूममध्ये झोपली असताना डॅनी उठून त्या डोअरवर एक लिपस्टिकने रेड रूम लिहितो आणि त्याच्या हातात एक चाकू असतो. त्याला नक्कीच येणाऱ्या धोक्याची खबर लागली असणार की जॅक आता स्टोअर रूमच्या बाहेर आहे आणि तो सारखा टोनीच्या आवाजात रेड रूम ओरडत असतो. हे ऐकून वेंडी उठते आणि वेंडी डोअरवर रेड रूम लिहिलेलं बघते. डॅनीने लिहिलेल्या रेड रूमची स्पेलिंग REDRUM असते, जी वेंडी मिररमध्ये बघताच तो वर्ड मर्डर असल्याचं तिला समजतो. Red rum! Red rum! Red rum! Red rum! Red rum! Stop it! Red rum! Red rum! करेक्ट. डॅनीच्या बॉडीवर टेकओव्हर केलेला टोनी त्याच्या आईला येणाऱ्या धोक्याबद्दल सूचित करत असतो. तेव्हाच आपण जॅकला कुऱ्हाड घेऊन त्या रूमचा दरवाजा तोडताना पाहतो. आता वेंडी डॅनीला घेऊन वॉशरूममध्ये लपते, जिथे टोनी जोरजोरात ओरडतो, ज्यामुळे डॅनी परत स्वतःच्या बॉडीमध्ये येतो आणि वेंडी त्याला वॉशरूमच्या खिडकीमधून बाहेर पाठवून देते. ही खिडकी खूपच लहान असते आणि ती स्वतः यातून बाहेर येऊ शकत नव्हती. त्यामुळे वेंडी आतच अडकून राहते, जिच्याकडे डॅनीने ठेवलेली नाईफ देखील असते. आता जॅक बाथरूमचा डोअर तोडून आतून लॉक ओपन करायचं ट्राय करतो, पण वेंडी त्याच्या हातावर त्या नाईफने वार करते. दुसरीकडे आपण बघू शकतो की हॅलोरन एक गाडी घेऊन तिथे पोहोचला असतो. जॅक ह्या गाडीचा आवाज ऐकून तिथून निघून हॉटेलच्या एंट्रन्सवर जातो, कारण त्याला हॅलोरनला आधी मार्गी लावायचं असतं. हॅलोरन आत येताच जॅक त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याला जागीच ठार करतो. यानंतर त्याला डॅनी दिसतो आणि तो डॅनीच्या मागे धावतो. डॅनी घाबरून त्या मेज म्हणजेच भूलभुलैयामध्ये जातो. इथे वेंडी स्वतःचा जीव वाचवून हॉटेलमधून पळत असताना तिला अनेक भूतं दिसतात. ती घाबरत घाबरत बाहेर पोहोचण्याचा प्रयत्न करत असते. इथे डॅनीचे फुटप्रिंट्स बघून जॅक त्याचा पाठलाग करत असतो आणि डॅनी खूपच हुशारीने स्वतःचे फुटप्रिंट्स कव्हर करून लपून बसलेला असतो. इथे वेंडी आता हॉटेलच्या एंट्रन्सवर हॅलोरनची डेड बॉडी पाहते आणि खूप घाबरते. तर दुसरीकडे जॅक डॅनीच्या चतुराईमुळे त्या मेजमध्येच कन्फ्यूज झालेला असतो. त्याला डॅनी किंवा बाहेर जायचा रस्ता भेटत नसतो. पण डॅनी रोजच वेंडीसोबत या मेजमध्ये खेळायला येत असल्यामुळे त्याला बाहेर जायचा वेळ माहीत होता आणि तो तिथून निघून पळून जातो. वेंडी तोपर्यंत बाहेर आलेली असते. ती डॅनीला घेऊन हॅलोरनने आणलेल्या गाडीमध्ये बसून ते दोघेही तिथून पळून जातात. इथे आपण जॅकला पाहतो, जो पूर्णपणे मेजमध्ये हरवून गेलाय आणि थंडीमुळे त्याला नीट चालताही येत नव्हतं. तो हताश होऊन एका ठिकाणी बसून राहतो. त्याला एकाच गोष्टीचं दुःख असतं, ते म्हणजे तो त्याच्या फॅमिलीला मारू नाही शकला. नेक्स्ट मॉर्निंग आपल्याला जॅक तिथेच बर्फामध्ये गोठून गेलेला म्हणजेच मेलेला दिसतो. आता येतो तो सीन ज्याने खूप लोकांना डोकं खाजवायला भाग पाडलंय. हा सीन फोकस्ड असतो गोल्ड रूम मधल्या काही पार्टी फोटोजवर आणि त्यातला एका फोटोमध्ये असतो जॅक. जॅक काही लोकांसोबत पार्टी करतानाचा तो फोटो असतो आणि हैराणीची गोष्ट म्हणजे हा फोटो असतो 4 जुलै 1921 मधला आणि या मूवीची स्टोरी लाईन ही 1980 मधली आहे आणि इथेच ही मूवी संपते. आता येऊयात या मूवीच्या थिअरीज आणि तुम्हाला पडलेल्या काही प्रश्नांवर. सर्वात आधी, जॅक फूड स्टोअर रूममध्ये असताना दरवाजा ओपन कोण करतं? आता अकॉर्डिंग टू मी इट्स ग्रेडी, कारण या हॉटेलमध्ये अनेक भूतं आपल्याला पाहायला मिळतात. द गोल्ड रूममध्ये तसेच जेव्हा वेंडी हॉटेल बाहेर पडत असते तेव्हा तिलाही अनेक भूतं दिसतात. तर हे हॉटेल हॉन्टेड आहे हे समजायला हरकत नाही. आणि जर हे हॉटेल हॉन्टेड आहेच तर हा दरवाजा देखील ग्रेडीच्या भूतानेच ओपन केला असणार, कारण डोअर ओपन व्हायच्या आधी जॅक ग्रेडी सोबतच बोलत असतो. दुसरा प्रश्न, ती नेकेड लेडी कोण होती? आता इट्स सेफ टू अज्युम की ते भूत एका इंडियन लेडीचं असावं ज्यांच्या स्मशानभूमीवर हे हॉटेल स्थित आहे. इट वुड बी अ सरप्राईज जर त्या स्मशानभूमीतलं एकही भूत या हॉटेलमध्ये नसेल. पण ही माझी सिंपल थिअरी आहे आणि अनेक ठिकाणी तुम्हाला अनेक वेगळी उत्तरं मिळतील.
बुकच्या स्टोरीप्रमाणे हे एका लेडीचं भूत आहे जी त्याच हॉटेलमध्ये राहून रिच मुलांना सेड्यूस करायची. नंतर स्वतःबद्दल घृणा वाटून तिने त्याच रूममध्ये म्हणजेच रूम नंबर 237 मध्ये सुसाईड केलेलं असतं. तिसरा प्रश्न, टोनी कोण आहे? अकॉर्डिंग टू द बुक, टोनी हा ग्रोन अप डॅनीच आहे, जो पास्टमध्ये त्याच्या लहान सेल्फला विजन दाखवून त्याला वाचवायचा और गाईड करायचा प्रयत्न करत असतो. पण मूवीमध्ये टोनी हा फक्त डॅनीचा एक इमॅजिनरी फ्रेंड दाखवला आहे. पुढील प्रश्न, डेल्बर्ट आणि चार्ल्स ग्रेडी ही एकच व्यक्ती आहे का? माझ्या मते नो. जसं मूवी एंडिंगला समजतं की जॅक 1921 मधल्या फोटोमध्ये असतो. दॅट सजेस्ट द आयडिया ऑफ रिइन्कार्निएशन म्हणजेच पुनर्जन्म. आणि एका थिअरीनुसार या हॉटेलमध्ये झालेल्या घटना हे हॉटेल विसरू शकत नाही आणि त्याच घटना हे हॉटेल रिक्रिएट करत असतं. आणि म्हणूनच ज्या व्यक्तींनी आधी या हॉटेलमध्ये ब्लडशेड केलं आहे ते पुनर्जन्म घेऊन पुन्हा तीच गोष्ट करण्यासाठी या हॉटेलमध्ये येतात. अर्थात डेल्बर्ट ग्रेडी हा 1920 मधला वेटर असू शकतो, व्हेरॅज चार्ल्स ग्रेडी हा 1970 मध्ये या हॉटेलमध्ये आला असतो. म्हणजेच हे दोघं वेगवेगळे असू शकतात, ही माझी थिअरी आहे. पुढील प्रश्न, जॅकचा फोटो त्या रूममध्ये कसा आला? आता याबद्दल अनेक थिअरीज आहेत, ज्यापैकी एक सिंपल थिअरी जी मी मागाशीच डिस्कस केली ती म्हणजे पुनर्जन्म. पुनर्जन्म असल्यामुळे जॅक वॉज फेटेड टू डू व्हॉट ही ऑलरेडी डिड इन हिज पास्ट लाईफ. ह्या थिअरीसाठी काही हिंट्स मूवीमध्ये पण भेटल्या आहेत. जेव्हा वेंडीसोबत ब्रेकफास्ट करताना जॅक तिला सांगतो की त्याला इथे आधी आल्यासारखं वाटतंय आणि त्या हॉटेलची प्रत्येक जागा त्याला माहीत आहे. इतकंच नाही तर डेल्बर्ट ग्रेडीचं भूत त्याला भेटतं तेव्हा देखील तो जॅकला हे सांगतो की या हॉटेलचा केअरटेकर आधीपासून जॅकच होता. दुसरी थिअरी अशी की हा फोटो या हॉटेलमध्ये ट्रॅप्ड असलेल्या आत्म्यांचं कलेक्शन असावं, जे हॉटेलमध्ये आल्यानंतर वेडे झाले आणि त्यांनी देखील स्वतःच्या फॅमिलीला मारायचं ट्राय केलंय और काही ना काही ब्लडशेड करायचं ट्राय केलंय आणि त्यामुळे या हॉटेलने त्यांचा आत्मा ॲब्झॉर्ब केलाय. पण मी पर्सनली या थिअरीवर विश्वास नाही ठेवू शकत. एकाच रिझनमुळे, कारण त्या फोटोवर क्लिअर शब्दात एक डेट दिली आहे ज्याचा या थिअरीसोबत काहीही संबंध येत नाही. पुढील प्रश्न, ओव्हरलुक हॉटेल हॉन्टेड होतं की नव्हतं? आतापर्यंत मी हे खूपदा मेन्शन केलंय की त्या हॉटेलमध्ये अनेक भूतं होती. ओव्हरलुक हॉटेल बघायला गेलं तर हॉन्टेड असण्याचे अनेक रिझन्स आहेत. ते मुळात उभंच एका स्मशानभूमीवर आहे, मग तिथे अनेक भूतं आढळून आली तर त्यात आश्चर्य नाहीच. पण ग्रेडीने आपल्या फॅमिलीला मारून टाकणे आणि त्यानंतर जॅकने देखील त्याच पाथवर जाणे शोज की सततचं ब्लडशेड जे त्या हॉटेलमध्ये चालू आहे. जसं हॅलोरनचं म्हणणं होतं की हे हॉटेल शाईन करतं, म्हणजेच हे हॉटेल देखील जिवंत आहे आणि मे बी इट रिक्वायर्स ब्लड सॅक्रिफाईस. आणि म्हणूनच जो पण केअरटेकर तिथे येतो द हाऊस मेक शुअर टू गेट द सॅक्रिफाईस फ्रॉम हिम. म्हणजेच हे एक हॉन्टेड हाऊस होतं. आता येऊयात आपल्या फायनल थिअरीवर. मला स्वतःला ही मूवी बघितल्यानंतर ऑल पॉसिबल थिअरीज बनवायला आणि चेक करायला आवडतात, कारण ही मूवीच अशी आहे जिथे कोणीही कोणतीही थिअरी घेऊन येऊ शकतं आणि ती चुकीची पण नसेल. प्रत्येकजण स्वतःच्या डोक्याचा वापर करून ती स्टोरी त्या विजनने बघू शकतो आणि दॅट्स द बेस्ट पार्ट. बिकॉज एकच स्टोरी लाईन असताना आपल्याला अनेक वेगवेगळ्या स्टोरीज आणि थिअरीज ऐकायला मिळतात. तर आपल्या लास्ट थिअरीसाठी या मूवीमध्ये जे सबलिमिनल मेसेजेस यूज केले आहेत त्यांच्याकडे लक्ष देऊयात. सच ॲज मिस्टर उल्मनच्या म्हणण्यानुसार चार्ल्स ग्रेडीच्या मुलींची एज 8 आणि 10 होती, पण मूवीमध्ये जेव्हा जेव्हा डॅनी त्या मुलींना बघतो तेव्हा त्याला ट्विन्स दिसतात. दुसरं म्हणजे चार्ल्स ग्रेडीबद्दल मिस्टर उल्मन सांगतात तर तो देखील केअरटेकर असतो, पण मूवीमध्ये आपण पाहतो की जॅकला चार्ल्स नव्हे तर डेल्बर्ट ग्रेडी भेटतो, जो वेटर असतो, ज्याने देखील स्वतःच्या मुलींना मारून टाकलं होतं. याबद्दल मी आधी सांगितलं आहे की चार्ल्स हा डेल्बर्टचा पुनर्जन्म असेल, पण ही एक थिअरी आहे. अर्थात मूवीमध्ये हे क्लिअर नाही केलं गेलंय, म्हणूनच आपण जे धागेदोरे भेटलेत ते जोडून थिअरीज बनवू शकतो. आणि लास्ट इज दिस की वेंडीच्या म्हणण्यानुसार डॅनीचा शोल्डर डिस्लोकेट होणारा इव्हेंट 5 महिन्यांपूर्वी झाला असतो, तर जॅकच्या म्हणण्यानुसार तो 3 वर्षांपूर्वी झाला असतो. हे इव्हेंट्स शो करतात की मे बी जे आपण फिल्ममध्ये पाहिलं ते काहीच रिअल नव्हतं आणि हे सगळं आपले मेन कॅरेक्टर्सची इमॅजिनेशन होती.
मेन कॅरेक्टर्स त्यांच्या माइंडमधल्या गोष्टी प्रोजेक्ट करत होते आणि ज्याने ही मूवी हॉरर नाही तर फक्त सायकोलॉजिकल थ्रिलर या जॉनरेमध्ये येते, जो तिचा ॲक्च्युअल जॉनरे आहे. जसं मूवीमध्ये दाखवण्यात आलं की जॅक काहीच काम करत नव्हता, पूर्ण टाइम तो फक्त हॉटेलभर फिरत असायचा, तेव्हा मिस्टर उलमनने सांगितलेली चार्ल्स ग्रेडीची स्टोरी त्याच्या डोक्यात घर करून राहिली आणि दॅट लेड टू हिज मॅडनेस. या मूवीला घेऊन अनेक थिअरीज आहेत आणि ते कव्हर करत बसले तर हा व्हिडिओ खूपच मोठा होईल. तरी मी जमेल अशा रीतीने सगळ्या इम्पॉर्टंट प्रश्नांची उत्तरं देण्याचा ट्राय केलं आहे. तरी काही राहिल्यास तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. ही स्टॅनली क्युब्रिकची एक इपिक मूवी असून ही मूवी एकदा तरी बघाच असं मी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून सांगते. आजसाठी इतकंच. हा व्हिडिओ आणि एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तुमच्या कोणत्या फेवरेट हॉरर मूवीज आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन स्टे सेफ.